नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी ज्याला भेटणार आहे ना तो प्रचंड धडपडे आहे आणि त्याला सतत काहीतरी नवीन करायचं असतं। नाविन्याचा ध्यास आहे त्याला, त्याच गोष्टी करून ना त्याला खूप कंटाळा येतो। अहो इतकंच काय, शाळेमध्ये तेच चॅप्टर परत शिकवलं तर तो टीचरला जाऊन सांगतो मला कंटाळा आलाय, आपण काहीतरी नवीन शिकूया का। आपली एखादी गोष्ट त्याला आवडली, पटली किंवा योग्य वाटली तर तो आपल्याला हमखास सांगतो तुमने सही कहा। भेटूया कलंदर अक्षजला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय, ओ माय गॉड, तुझं नाव काय आहे? अक्षज। वाव, आणि शाळेचं? हॉबी होम। हॉबी होम, हॉबी म्हणजे काय? आवडती स्कूल। ओ हाऊ स्वीट, आवडती स्कूल। ओके, आणि आवडत्या स्कूल मध्ये काय करतोस तू? अभ्यास। अभ्यास। तू मस्ती नाही करत? मारामारी? तुला श्लोक येतो म्हणून दाखव। ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकालेषु सर्वदा। मस्त, किती छान। हे जरा माहितीये मला मून आणि स्टार्स खूप आवडतात। तुला त्यांची गोष्ट येते का? सांगशील मला? सांग ना। मून आणि स्टार। स्टार्स खेळत असतात, हा, मून बघतो हालूच लपून जातो, ते बघतात त्याच्याकडे आणि घाबरून पळून जातात। कोण? तारे? स्टार्स। हा, मून कडे बघून पळून जातात। मग तो पण टिकले तो मारतो। आई बाजारात गेली असते, ती मूनची आई बाजारात गेली असते। हा, मूनची आई बाजारात गेली असते। ओके, आणि ती वर येत असते। हा, आणि बघते तर काय स्टार आणि मून मला मारली करतायत। मग असं बाजू केलं आणि स्टार्सला चॉकलेट दिले, मूनला नाही। का? त्यांनी मारलं स्टार्सला। ओहो, मग त्याला काहीच दिलं नाही, बारीक खोदला तो। हो, काहीच दिलं नाही त्याला, मग तो बारीक झाला। आणि मग जेवण देते ती, मग मोठा होतो। अशी झाली गोष्ट। वाव, किती मस्त आहे। मला आत्ता कळलं की मून छोटा का होतो आणि मोठा का होतो। म्हणजे त्यांनी स्टार्स बरोबर भांडण केलं आणि मग त्याच्या आईने त्याला चॉकलेट नाही दिलं, जेवायला नाही दिलं, म्हणून तो बारीक झाला। मग परत जेवायला दिलं तर तो मोठा झाला, मग तो परत भांडला, मग परत बारीक झाला। हो ना, किती छान गोष्ट आहे, मला माहितच नव्हतं। वाव। ओके, मला सांग, पाऊस कसा पडतो रे? आवाज करून। ओहो, आवाज करून। आणि मग पाऊस पडला की काय करायचं असतं? छत्री करायची, रेनकोट आणि त्याचे शूज घालून जायचं बाहेर। अच्छा, छत्री आणि रेनकोटचे शूज घालून जायचे। मस्त, किती हुशार आहेस रे तू। आणि तुला अजून काय काय खायला आवडतं मला सांगितलं नाहीस तू? गुलाबजाम। गुलाबजाम, वाव, कुठच्या रंगाचे असतात ते? ब्राऊन। ब्राऊन। आणि मग ते कसे लागतात? तिखट? गोड। हो, आणि ते कसे बनवतात? त्याच्यात तेल टाकायचं, मग शिजतात थोडे। वाव, पण मग ते गोड कसे होतात? मग तेलात टाकून शिजवले तर? ऊस टाकायचा त्याच्यामध्ये म्हणजे ते गोड होतात। हो, गुलाबजाम मध्ये ऊस टाकला तर ते गोड होऊ शकतात। नाईस। तू मला म्हणून दाखवशील कच्चा पापड, पक्का पापड? मला नाही येत। मग तुला काय येतं ते म्हणून दाखव। गाणं येतं? कुठलं? तुला येतं ते कुठलं पण? ट्विंकल ट्विंकल। हा, म्हण। ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, how I wonder what you are, up above the world so high,
like a diamond in the sky. वाव, मस्त. तुला असं मनी माऊ, डॉग्स, पोपट, फिश असे जे पाळीव प्राणी असतात, पेट्स, ज्यांना आपण घरी पाळू शकतो, ते आवडतात का? मग तुला काय आणायचंय घरी? Prawns. ओके. आणि त्या प्रॉन्स ना तू काय करणार? Canal. तुला मी पाळीव प्राणी म्हणजे पेट्स घरी खेळायला कुठले प्राणी हवेत का असं विचारते, पोटात टाकायला नाही. Lion. Zebra. ओके. आणि अजून काही नाही. अजून काय नाही. लायन आणि झिब्रा त्याला आणायचा आहे त्याच्या घरी पेट्स म्हणून. फाईन. ओके. जर तू झिब्रा आणि लायन आणलेस, हा, तर ते तू कुठे ठेवणार? Galley. गॅलरीमध्ये? पण मग येता जाता लोक घाबरली तर खालून बघताना? ते तोंड उघडतात. काय? ते हा, खोटे खोटे ॲनिमल्स. अच्छा, खोटे खोटे अॅनिमल आणणार आहेस तू? ओ हो. आणि ते तोंड उघडतात का मला विचार. मला वाटलं की तू खरे अॅनिमल गॅलरी मध्ये लावणार. पण गॅलरी मध्ये तर एवढे कबूतर असतात तुमच्या, मग त्या कबुतरांचं काय करायचं? आमच्या गॅलरीमध्ये ब्लॅक जाळी असते. हो, ब्लॅक जाळी असते, पण ते कबूतर येऊन सगळं खराब करतात. काय करतात ते? काय नाही. काही नाही. अरे बापरे, वाय सो सिरियस? असं एकदम सिरियसली का उत्तर दे? एकदम रिलॅक्स रिलॅक्स, एकदम मस्त मज्जा करायची आपण. तू शेवटचं कधी हसला होतास बेटा? तू हसतोस? कसं दाखव. बघा, तेव्हा मजा येते तेव्हा. त्याला मजा येते तेव्हाच तो हसतो. आता त्याला मजा येणार आहे. वरण, भात, भाजी, आमटी, कढी, कढीची पाडी, फुटलेले फुटलेले फुटलेले. नमस्कार. नमस्कार. तो ना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एकदम विचार करून देत होता, असा रोखून बघत होता आणि मग विचार करून सांगत होता. खूप विचारी वाटला मला हा. खूप थॉटफुल आहे का? हो, म्हणजे आहे, थोडा सेन्सिटिव्ह आहे तो. प्रत्येक गोष्ट त्याला अशी लागते मनाला की आपण त्याला ओरडतोय किंवा आपण त्याला प्रेम करतोय, तर तो प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करतो, असा त्याचा स्वभाव आहे. आणि एवढा शांत बसलाय तो खरंच शांत आहे का? नाही. पण आता त्याच्या नर्सरीमधून कंप्लेंट्स येतात त्याच्या की अजिबात शांत बसत नाही, खूप मस्ती करतो आणि टीचरना सांगतो की मला आता कंटाळा आलाय. सो क्यूट. काहीतरी नवीन शिकवा का? हा, नवीन शिकवा. म्हणजे लास्ट इयर जे शिकवताय तेच तुम्ही मला पुन्हा पुन्हा शिकवताय, तर मला आता कंटाळा आलाय. बाबा, तुमचा काय अनुभव आहे? घरातला अनुभव असा सांगायचा झाला तर आता आम्ही काही गोष्टी करायला असं वाकलो किंवा बेडवर बेडशीट वगैरे असं टाकायला किंवा लगेच हा पाठीवर येऊन चढतो आणि घोडा करायचा. आता प्रत्येकाला तसंच करतो, मम्माला, मला, आजीला, आबांना, सगळ्यांना. येस आई. त्याचा अजून एक किस्सा म्हणजे घरी श्रेयान बेडवर झोपला होता, माझा लहान मुलगा, आणि तो बेडच्या अगदी टोकाला आला होता, म्हणजे तो आता पडणार. तर तो धावत आला इकडे की श्रेयान पडतोय, श्रेयान पडतोय. तर मी थोडं पॅनिक झाले, मी जाऊन त्याला उचललं वगैरे, तो पडला नाही. तर मी त्यालाच ओरडले, अरे तू तिथेच उभं राहून ओरडायचं किंवा आम्हाला आवाज द्यायचा, तर आम्ही येऊन त्याला तिथून उचलून घेऊ. तर नेक्स्ट टाइम पुन्हा असंच झालं. तो झोपेतून उठला आणि जस्ट तो उठून असा थोडा पुढे आला, श्रेयान पडतोय, श्रेयान पडतोय. सगळ्यांनी म्हणजे तो तिथेच उभा राहिला आणि श्रेयान पडतोय, श्रेयान पडतोय, म्हणजे या सगळ्यांनी लक्षात ठेवलं की असं होऊ शकतं. म्हणजे मी त्याला ओरडले की तू त्याला सोडून येऊ नकोस, तिथेच थांब आणि त्याला सांभाळ असं. तर नेक्स्ट टाइम तो बोला, नाही श्रेयान पडतो, पडेल पडेल, लवकर या लवकर या. म्हणजे तो काळजी घेतो. दुसरं बेबी आलं की थोडंसं झालं होतं मध्ये, पण ते सगळं व्यवस्थित त्याने कव्हर केलं. आता म्हणजे तोच जास्त वेळ त्याच्याबरोबर हे करतो, म्हणजे खेळायचं असेल त्याला खाली ठेवलं की त्याच्याबरोबर रांगणार, हा पण रांगतो त्याच्यासोबत, असं आहे. आणि तुम्ही नर्स आहात KEM हॉस्पिटलमध्ये, तर त्याचा फायदा ह्याला डेफिनेटली होत असेलच की औषधं म्हणा किंवा ट्रीटमेंट म्हणा किंवा त्याला मोठं करायची एक वेगळी मेडिकल सेन्स असलेली पद्धत म्हणा, असं काय फरक पडतो का? फरक म्हणजे आता कधी ना सर्दी, ताप, असं काय खोकला वगैरे झाला तर ही औषधं पटकन देणं, किंवा आपण कसं आपल्याला मोजमाप वगैरे असं काय एवढं माहीत नसतं, तर ही बरोबर टाईम टू टाईम देणार. ताप वगैरे आला तर टेम्परेचर नोट डाऊन करून ठेवणार कागदावर. हे आपण नॉर्मल आहे, आम्ही नाही करत. आपण नाही करत तसं. आपण तसं नाही करत. किंवा एवढ्या वेळेला एवढा ताप होता, आता हा आहे, या टायमिंगला आता हा ताप होता, असं
म्हणजे हा एक फरक आहे आपल्यात आणि म्हणजे तिच्या मेडिकल पद्धतीमध्ये. तुम्हाला काय वाटतं की त्यांनी काय खाल्लं, म्हणजे बाकी सगळ्या आई बघतायत म्हणून मी तुम्हाला विचारते की काय खाल्लं प्यायला पाहिजे आणि कसं? नाही, त्याचं कसं आहे, त्याचं फिजिकच अगदी म्हणजे किरकोळ असं आहे. त्याचं हेल्दी खाणं आहे आणि खरंच तो म्हणजे व्हेजिटेबल्स किंवा काय असं नाही खातो, पण त्याचं प्रमाणच थोडं आहे. म्हणजे थोडं तर तुम्ही समजा त्याला 2 पोळ्या दिलात तर तो 1.5 खाल्ल्यानंतर म्हणणार बास बास, मग थोडं थोडं कमी करून मग तो 2 वर जाणार. बेसिकली तुम्ही असं म्हणताय की बाळ जर ऍक्टिव्ह आहे तर ते हेल्दी आहे. येस, करेक्ट. मी 2-3 जणांचं कन्सल्ट पण केलं की त्याचं वेट गेन किंवा होत नाहीये, तर मला डॉक्टरांनी एवढंच सांगितलं की तो दमून बसतोय का, तो जर आजारी पडला तर तो कंटिन्यू झोपून राहतोय का. मी म्हटलं अजिबात नाही. जोपर्यंत त्याच्या अंगात ताप आहे तोपर्यंत तो झोपून राहणार किंवा बसून राहणार, पण एकदा त्याच्या अंगातला ताप गेला की तो पहिल्यासारखा खेळायला चालू करतो. सेम तो असं कधी दमून असं स्वस्त असं कधी बसत नाही की मला खूप कंटाळा आलाय. हा, बाजारात वगैरे गेलो तर मला आई उचलून घे, माझे पाय दुखत आहेत, पण ते तेवढा पुरतं असतं. त्याला काही त्याचं आवडीचं खेळणं खेळून दिलं की तो पुन्हा चालायला चालू करतो. म्हणजे डॉक्टर मला ते म्हणाले की तो त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जर काही प्रॉब्लेम नसेल तर ही इज हेल्दी. म्हणजे जे आहे म्हणजे weight gain, वजन वाढत correct, नाही correct. ती टेन्शन नाहीये. नाही. ओके आई बाबा, आता आपण एक गेम खेळणार आहोत आणि त्यामधून तुम्ही याला जिंकून देणार आहात संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. ओके. थँक्यू. मी तुम्हाला काही जनरल नॉलेज अर्थातच सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारेन. ज्याला उत्तर येत आहे त्यांनी पटकन सांगायचं. जो पहिलं उत्तर देईल आणि बरोबर उत्तर देईल त्याला स्कोअर मिळते. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त स्कोअर करा, मार्क मिळतील तुम्हाला. ओके, रेडी आहात? हा, कोण जिंकणार, आई की बाबा? कोण जिंकेल? मी. सो क्यूट. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय. पाचगणी, माथेरान, आंबोली, श्रीवर्धन. आंबोली. अगदी बरोबर, 1 पॉइंट. माहिती होतं? हो. भारतात चहा उत्पादनात डॅश डॅश राज्याचा प्रथम क्रमांक आहे. आसाम. ऑप्शन द्यायच्या आताच आईने सांगितलंय, सो 2 मार्क म्हणजे 2 पॉइंट्स. श्रीमद भगवद्गीता मूळ कोणत्या भाषेत लिहिली होती? संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश. अगदी बरोबर, 2-1. 3 पॉइंट झालेत. डॅश डॅश या राज्याला 2 राजधान्या आहेत. महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश किंवा बिहार. महाराष्ट्र. नाही, जम्मू आणि काश्मीर. येस. 3 आणि 1. हा, लास्ट प्रश्न आहे. मतदार दिन भारतात कधी साजरा करतात? मतदान दिवस, हा, मतदान दिन. 1 जानेवारी, 15 जानेवारी, 26 जानेवारी, 25 जानेवारी. 25. You're right, आई, क्या बात आहे, सुपर. आईला 4 पॉइंट आणि बाबाने 1 पॉइंट. आई जिंकली आहे. थँक्यू. तुम्हाला मिळतंय तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. नमस्कार. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि मग आजपासून मी वाट बघते या पिल्लूची. हाय श्रेयान. आजी आजोबा, तुम्ही काय सांगाल मला अक्षरविषयी? अक्षरविषयी सांगायचं म्हणजे ना, संध्याकाळी मी ऑफिसमधून आल्यावर मला घर एकदम स्वच्छ लागतं. मग वाटेत वस्तू पडलेली असली तर मी कधीतरी बाबांना म्हणते, तुम्हाला दिसत नाही का, उचलता येत नाही का पटकन? तेव्हा तो म्हणतो, आजी तुमने ना एकदम सही कहा. तुमने ना एकदम सही कहा. हा. मध्येच हिंदी. मध्येच हिंदी. कधी कोणतीही गोष्ट असली ना, आजी तुमने सही कहा. आबा, तुम्हाला काय सांगतो तो? मी रात्री गोळ्या घेतो तेव्हा तो सांगतो बसून घ्या तुम्ही गोळ्या, नाही तर अडकतील. अजून कोणाला काय सांगायचं? आत तू बोल. ओके, सो मी नाईटवरून घरी आल्यावर माझं रुटीन कसं चेंज वगैरे करून आईशी 5-10 मिनटं बोलायचं. तर हा आजीकडे झोपलेला असतो, तर माझं बोलणं चालू असतं आईसोबत. तर हा, अरे तुम सो जाओ ना, तुम क्यों बात कर रहे हो, हे असं त्याचं मध्येच उठून म्हणजे तू झोप, तू आराम कर. आणि आराम कर. आणि मला झोपू द्यायचं नसतं त्याला मस्तीत, म्हणून त्याचे मोठे मोठे टॉयज तो माझ्या जागी ठेवून देतो. म्हणजे तू इथे नको झोपू, इथे फक्त मी आणि आजीच झोपणार, अशी त्याची मस्ती चाललेली असते. ॲक्च्युली कसं, आता ही नाईट शिफ्टला गेली बहीण कामावर की आईच्या बाजूला झोपतो हा. तर यांचं कसं म्हणजे की हा तिच्या म्हणजे जागेवरती आहे ना, सगळी खेळणी टेडी असं पसरून ठेवतो की ही पहाटे आली की तिने तिथे नको झोपायला, दुसरीकडे झोपू दे, मी आणि आजीच झोपणार इकडे. सायलेंट गमती जमती चालू असतात त्याच्या. म्हणजे कसं असतं, त्यांनी गाडी घेतली, नवीन काही आणलं ना की तो उशाजवळ ठेवणार.
आणि आपण बाजूला केलं तरी त्याला खूप आठवण असते की हे उठल्या उठल्यामध्ये एवढंसं छोटंसं खेळणं असेल ना. एक कागद होता परवा त्याच्या हातात, तो त्यांनी शोधायला लावला त्याच्या आईला, कुठे ठेवलाय बघ. मी घेतलाच होता रात्री. मग मी म्हटलं नाही अरे कुठेतरी असेल, नाही आहेच, आणि त्याने बरोबर तिथून शोधून काढला. म्हणजे त्याला आठवण खूप राहते एकदम. आणि श्रेयान बरोबर त्याचं बिहेवियर कसं आहे? एकदम छान आहे. खूप मस्त मस्त प्रतिक्रिया दिल्यात तुम्ही. आता आपण एक गेम खेळणार आहोत, सगळे मिळून खेळणार आहोत. ठीक आहे, काही सुविचार आहेत ते तुम्ही पूर्ण करायचे आहेत. रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. ओके, तर मग आपण सुरुवात करूया. फाईन. ज्याला येतंय त्यांनी पटकन हात वर करायचा आणि माईक वरती उत्तर द्यायचं. पहिला सुविचार, शरीर हे एक यंत्र आहे, त्याच्याकडून पुरेसे काम करून घेण्यासाठी, आता मी ऑप्शन्स देते, भरपूर खाल्लं पाहिजे, त्यात पेट्रोल भरलं पाहिजे, ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे. भरपूर खाल्ले पाहिजे. शरीर हे यंत्र, त्याच्याकडून पुरेचं काम करून घेण्यासाठी भरपूर खाल्लं पाहिजे असं आईचं म्हणणं आहे, आजीचं. पण ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे हे उत्तर आहे. जोरदार टाळ्या आजीसाठी. नो पॉइंट्स फॉर दिस. ओके. न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः डॅश डॅश असलं पाहिजे, शांत, स्वच्छ का न्यायी? न्यायी असावं. 1 पॉइंट. एकी हेच बळ हे सुभाषित नाही तर तो एक कडक डायलॉग आहे, बी जीवनाचा सिद्धांत आहे, सी चांगला विचार आहे. चांगला विचार आहे. उत्तर आहे जीवनाचा सिद्धांत आहे. नो प्रॉब्लेम. पुढे, वाचाल तर डॅश डॅश झोप येईल, लायब्ररीतून पुस्तकं मिळतील किंवा वाचाल. वाचाल तर वाचाल. अगदी बरोबर. पुढचा सुविचार, विद्या डॅश डॅशनी शोभते, विनयलाच गुलाबी कपड्यात विनय येणं शोभते. अगदी बरोबर. जोरदार टाळ्या. तुम्ही सुविचारांचा हा गेम तर खूप छान खेळलात. आता आपण पुढच्या गेम कडे जाऊया आणि त्यामध्ये आई बाबा अक्षयला जिंकून देणार आहेत झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. ओके, तुमच्या समोर डायस आहे, हा, तर तो तुम्हाला टाकायचा आहे. तर आता समजा 1 नंबर आला, तर 1 नंबर वरती जे बीड्स असतील ते या बोलमध्ये जातील. असं करत करत आपल्याला 6 संपवायचे आहेत. ज्याचे पहिले संपले तो जिंकला. सो हे सगळं मला वाटतं लक फॅक्टर आहे आज. हा, कोण जिंकणार तुला काय वाटतं? मी. याचं उत्तर ठरलेलं आहे मी. बेस्ट आहे. आपण सुरुवात करूया. बाबा तुमच्यापासून. 4. आई. 3. येस. 2. 4. नाईस. 3. 2. गेला छान. 5. 1. 1. हो हो बाबा, आई जिंकली आहे. आणि तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू अक्षयसाठी. एवढा छोटूसा 4 वर्षाचा हा अक्षय मोजकच बोलत होता, पण अत्यंत मार्मिक बोलत होता. आय एम शुअर तुमची मुलं असंच काय काय करत असतील. तर आम्हाला नक्की सांगा. आमचा ईमेल ID आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.